तर कडाक्याच्या थंडीमध्ये मनोज जरांगे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने कूच करतात। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभ्या होत्या। तसंच जागोजागी लोकांनी शेकोट्या देखील पेटवल्या होत्या। या आंदोलकांशी आमच्या प्रतिनिधींनी पहाटे नेमका काय संवाद साधला आपण पाहूया। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करतोय। जागोजागी लाखोच्या संख्येने मराठा बांधव त्यांचं स्वागत करतायत। आता आपण पिंपरी चिंचवड मध्ये आहोत। अजून जरी आपण बघितलं तर अशा पद्धतीने लोक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उभे आहेत। खरं तर आता चांगलीच थंडी देखील पडलेली आहे आणि जागोजागी अशा पद्धतीने शेकोटी पेटवले जात आहेत। मात्र लोक काही घरी जात नाहीयेत, त्यांच्या स्वागतासाठी अजून देखील या ठिकाणी उभे आहेत। किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी थांबलात मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी? आम्ही 4 वाजतापासून बसलोय, संध्याकाळचे 4 वाजता। आता जवळपास 12 तास होत आले। हो, तुम्ही सगळे कुणी घरी गेले नाही? गेलोच नाही आम्ही। देव, देश आणि धर्मासाठी ज्यांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची बाजी लावलेली आहे त्यांच्या दर्शनासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत। आपण बघितलं तर अशा पद्धतीने ही ऊर्जा हीच ताकद आहे मनोज जरांगे पाटील यांची आणि त्यामुळेच गेले जवळपास आता आपण बघितलं तर 24 तास उलटून गेलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा जो सकाळी 8 वाजता सुरू झालेला आहे वाघोलीहून, तर अजूनही ते मोर्चात आहेत, मोर्चा सुरू आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील काळजी पोलिसांकडून घेतली जाते। जसं मी सांगतोय की थंडी देखील वाढलेली आहे, मात्र हा जो मोर्चा आहे तो कुठेही थांबत नाहीये। लोकांचा उत्साह कुठेही कमी होत नाहीये। इथं देखील काही हे सगळे मराठा बांधव आहेत आणि इथं देखील शेकोटी पेटवलेली आहे आणि अशा पद्धतीने थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हे सगळे मराठा बांधव जागोजागी अशी शेकोट्या करतायत। किती वेळ झाला दादा थांबलात तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी? सकाळी 11 वाजल्यापासून 11ला आला तुम्ही इथं? 11 वाजल्यापासून रस्त्यावर दुतर्फा अशीच गर्दी आहे, जागोजागी लोक अशीच गर्दी आहे। जर आपण बघितलं तर लहान मुलं, महिला, त्याचबरोबर हे मराठा बांधव अशा पद्धतीने उभे आहेत आणि त्यांचा जागोजागी स्वागत करतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।